शिवा शिवा काय झाले तुला? अगं तो पक्या तुझ्या हातात होता ग, त्या दिव्या त्याचा फोन आला आणि तू. मला माहितीये आपण एवढे सगळे प्रयत्न केले पण तरी पण तू केलाच. शिवा तुझ्या घरातून कॉल का आला होता तुला? काही इमर्जन्सी होती का? हा नाही रे असं काही नाही, मीच जरा माती घालली. पण मला सांगा तो पक्या जो निसटलाय त्याच्याबद्दल काही कळलंय का? अगं काय सांगू शिवा, एकदम वाऱ्यासारखा निघून गेला तू. ओ झपकन गेलाय. मग आम्ही त्याच्या बायकोला पकडला. मग तिच्याकडनं काही कळलं का? तो काल आला होता घरी, पण आता कुठे कोणालाच माहित नाही. हा पण पुन्हा पैसे दिले त्याने घरी. अच्छा, म्हणजे या कामाचं त्याला कोण ना कोणतरी पैसे देतंय आणि एवढी मोठी रक्कम देतंय म्हणजे ती व्यक्ती कोण असणार? हाय, सवाल आहे का? तीच आहे. म्हणजे आज जसा तो आला वस्तीत तसं परत पैसे द्यायला येऊ शकतो ना? तुम्ही कामाला लागा सगळे, चला. नाही पण शिवा, तू प्रश्नाचं उत्तर दिलंच नाहीयेस. तू नक्की कुठे गेली होती? अरे होतं मग काही नव्हतं. अरे कुठे काय, तुम्ही कामाला लागा, सांगते ना मी तुम्हाला. कामाला लागा, चला. चंदन तू थांब, मला तुझ्याशी बोलायचं. बोल शिवा, काय झालं? मला तुला एवढंच सांगायचंय की तू इथे काम चांगलंच करतोस. म्हणजे माझं म्हणणं होतं की तू एवढा शिकलायस, नोकरी करत होतास आधी, तर जॉबच कर ना. म्हणजे मी माझ्या ओळखीने कोणाला तरी सांगते तिथे काम कर, इथे काम नको करू. शिवा काय म्हणजे असं का बोलतीये? काही चुकलं का माझ्याकडनं? चुकलं असतं तर धरला असता ना तुला. मग असं काय म्हणतेस अचानक? अरे मला वाटतंय असं, म्हणजे तू घरचा मोठा जावई आहेस, दिव्याचा नवरा आहेस. मग शिवा अगं तू चिंता नको करूस. तुला सांगू का, मला ना इथे काम करायला खरंच खूप आवडतं. आणि कसं आहे ना, एकतर माझं बॅकग्राऊंड ऑटोमोबाईल्सचं आहे, त्यामुळे मला इथली कामं जमतात, मजा येते करायला. आणि दुसरं म्हणजे इथे राहून मला कमीत कमी दिव्याच्या आजूबाजूला तरी राहता येतंय ग. काही झालं तरी दिव्याच्या मनात मला परत घर करायचंय, ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे प्लीज मला इथे काम करू दे, तू काळजी नको करू. सगळं हे बघ, तुझं बरोबर आहे, पण मी आता तुला एक गोष्ट सांगितली ना, तुला कळेल मी काय बोलतेय ते. काय झालंय? आई, दिव्या सुसाईड करत होती. काय? हेच तर दिव्याने मला त्या दिवशी सांगितलं होतं, आणि आता परत शिवालाही हेच सांगितलं. तुला आता तरी कळलं का मी काय बोलते? शिवा मला तुला काहीतरी सांगायचं. हे बघ, ते सांगितल्यानंतर तू मला माफ करशील की नाही हेही मला माहित नाही, पण परिणाम काहीही असो, मला आता तुझ्यापासून काहीही लपवायचं नाहीये. काय झालंय? शिवा, मी आतापर्यंत तुझ्याशी जे काही बोललोय ते सगळं खोटं आहे. म्हणजे? हो, तुझा वाढदिवस जेव्हा होता तेव्हा मी तुला बोललो होतो की मी आणि दिव्या एकत्र आहोत. ते खोटं होतं. आम्ही एकत्र नव्हतो. आणि त्या दिवशी सुद्धा तिने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला होता. कसा केला ते माहित नाही, पण केला होता. आणि तिने मला सांगितलं होतं की शिवाला तू सांग की त्या दिवशी आपण एकत्र होतो. पण आम्ही त्या दिवशी एकत्र नव्हतो, हे सगळं खोटं होतं. दिव्या का करेल हे सगळं? मला खरंच कळत नाहीये, दिव्या असं का करेल अगं? हे मला पण नाहीच कळत आहे काही. पण चंदन, अरे ह्या सगळ्याचं उत्तर दिव्याच देऊ शकते. हे काय सगळं? आधीच हे सगळे माझ्या टेन्शन मध्ये, आत्ता यांना दिव्याबद्दल सांगणं बरोबर नाही. हाय, गुड मॉर्निंग अशू. हे काय? काय म्हणजे फुलं मस्त वाईब देतील आणि मी तुझीच वाट बघत होते. वाट बघत होतीस म्हणजे? वाट कशाला बघायची माझी? का? काय झालं? काही नाही, म्हणजे आपण मित्र आहोत ना फक्त. हो, आपण मित्रच आहोत, पण एक मिनिट, पण काय?
पण त्याच्या पुढे काही आहे? आत्ताच सांग हं, मला काही असेल पण मैत्री पलीकडे तुला काही वाटत असेल, मनात काय असेल तर. आशू वेडायस का? काही काय बोलतोय अरे? ऑब्व्हियसली आपण मित्र आहोत, त्या पलीकडे काही नाहीये. ओ हा हां नाही मी ते जरा मी मान्य आहे, पण इतका विचित्र वागू नकोस. आपलं सॉर्ट आहे यार. सॉल्ट आहे ना? हा सॉल्ट आहे. आणि आई म्हणून मला असं वाटतं की एवढं सगळं झाल्यानंतर माझ्या आशूचं आयुष्य मार्गी लागावं. झालं ते झालं, म्हणून सगळं तुझ्या कानावर घातलं. तुला आणि नेहाला अंधारात नाही ठेवलंय. आता ह्या सगळ्याचा विचार करून तू सांग, तुला काय वाटतंय? हे बघ सीता, आई म्हणून तुझं बरोबर आहे, पण कुठेतरी आशूची चूक असेल ना? आहे ना, तो साधा ही चूकच आहे त्याची. भोळाय ग तो. आपल्या वाईटाचा कोणी विचार करतंय, स्वार्थापोटी आपला वापर करतंय असा विचार सुद्धा त्याच्या मनात येत नाही. आणि यावेळी तर हे सगळं कळेपर्यंत खूप उशीर झाला. हो सीता, अगदी बरोबर बोलतेस तू. ह्या जगात साध्या भाबड्या माणसांसाठी जागाच नाहीये. पण आपला आशू उगाच फसला का ह्यात? आणि माझी नेहा ही अशीच आहे ग, अगदी साधी भोळी. तिला हे सगळं कळतच नाही आणि म्हणून तर काळजी वाटते मला तिची. मी हाच विचार केला. मला नेहा आवडतेच, पण आमची बाजू थोडी पडतीये ना ह्यावेळी, म्हणून सगळं तुला स्पष्ट सांगितलं. आता ह्या सगळ्याचा विचार करून तू सांग, तुझा काय निर्णय येतो? तुला वाटते ना, मग संपला विषय. आशू आणि नेहा एकमेकांसाठी योग्यच आहेत. आणि माझ्या नेहाला सासर नाही तर घरच मिळेल. आणि तसंही तिला एकत्र कुटुंब खूपच आवडतं. आणि तुझ्यासारखी सासू मिळाली तर सोन्याहून पिवळं. सून म्हणून नाही, मुलगी म्हणून आणेन तिला घरात. लक्ष्मीच येईल ग माझ्या घरी. खूप जपेन मी तिला. पण नेहाला कसं समजावायचं? नेहाचं मी बघते, तू आशूला समजावून सांग. ठीक आहे, मग आधी त्यांच्याशी बोलू आणि मग पुढच्या तयारीला लागू. हो बहीणबाई, आता ही मैत्री नात्यात बदलणार. काय तुला काही करायचंय? तुझ्याशी बोलायचंय. काय बोलायचंय? झालंय आपलं बोलणं सगळं. पण सगळं सरळ समोर नाही ना आलं. का आणायचंय तुला समोर? मी चुकीची असं ठरवायचंय का? ऐक ना शिवा, मी इतकी पण वाईट नाहीये. तुझ्या मनात जो गैरसमज आहे ना माझ्याबद्दल, तो काढून टाक. माझ्या बर्थडेला कुठे होती? सांगितलंय की मी, झालंय आपलं बोलणं यावर. त्यातलं किती खरं किती खोटं? खरंच आहे सगळं. मी चंदन सोबत होते. चंदन बरोबर होती तू? हो. नक्की? आता मी कितीही काही सांगितलं तरी तुला खोटंच वाटणार आहे. काही अर्थच नाही अगं असं बोलण्यात. दिव्या थांब. शिवा, त्या दिवशी मी चंदन सोबत नव्हतीस. चंदननी मला सगळं खरं खरं सांगितलंय. म्हणजे तू जे लपवलंस ना माझ्यापासनं, ते सगळं त्याने मला सांगितलं. तू त्याला मुद्दामून सांगितलं की तू त्याच्याबरोबर होती असं सांग म्हणून? खरं की खोटं? तू का असं वागलीस दिव्या? शिवा, कारण मला तू आत्महत्येचा परत प्रयत्न केला? चंदननी सगळं सांगितलंय मला.
नशीब मी काही बोलून बसले नाही. अगं शिवा, एवढं पण कोणी इमोशनल होऊ नये ग. हाच तुझा वीक पॉइंट आहे. तू का सतत तोच तोच विचार करतेय? शिवा अगं, माझ्यावर वेळच अशी आली, आता त्याला मी तरी काय करू अगं. अगं पप्पांनी आपल्याला इतकं स्ट्रॉंग बनवलं, इतक्या गोष्टी शिकवल्या आणि तू तू असं करते. हे बघ, तुझं वेगळं आहे, माझं वेगळं आहे. आणि जे माझ्यासोबत घडलंय ना, ते तुझ्यासोबत झालं असतं तर तुझ्या डोक्यात पण असेच विचार आले असते. पण कितीही काहीही झालं तरी हे सगळे विचार करायचे नाहीत अगं. तू हो ना शांत, सगळं होईल नीट. आणि तुला वाटतंय ना तुझ्याबरोबर जे घडलं ते सगळं नीट व्हावं, सगळं चांगलं व्हावं. स्वतः प्रयत्न केले पाहिजेत ना तू. असं हार मानून कसं चालेल? हरले ग मी. हे बघ दिव्या, तू एकटी नाहीयेस. मी आहे सोबत तुझ्या. बापरे, मला वाटलं सत्य कळलं की काय शिवाला. या चंदनला चांगलीच अद्दल घडवली पाहिजे. नेहा, ते जरा बाजूला ठेव, मला 2 मिनिटं तुझ्याशी बोलायचं. आई आहे, एक सेकंड ना, माझा एक महत्वाचा कॉल करायचा मला. मलाही तुझ्याशी महत्वाचंच बोलायचं. म्हणजे लग्नाचं? हो. आई अगं, या विषयाच्या ऐवजी ना खूप महत्वाचे विषय आहेत आपल्याकडे बोलायला. पण तुझ्याशी बोलण्यासारखा महत्वाचा विषय फक्त हा एकच आहे. आणि तू लग्न हा विषय एवढा लाईटली घेऊ नकोस हा. आणि ह्यावेळी मी कुठला रँडम मुलगा सुचवणार नाहीये तुला. मग मी आणि सीतानी तुझं आणि आशूचं लग्न करायचं ठरवलंय. काय? असं आमच्यात बोलणंही झालंय. आमच्यात म्हणजे? मी आणि सीता. आई अगं, काय काय बोलतीयस तू? इथले तिथले रॅन्डम मुलांचे मला फोटो दाखवून इरिटेट करतेस इथपर्यंत ठीक होतं, पण हे काय? हे कोणी सुचवलं तुला? तुझ्या सीता अक्कानं. सीता अक्का पण? अगं तिलाही तिच्या मुलाची काळजी वाटणारच ना, आणि म्हणूनच तिने मला बोलवून घेतलं. आई अगं, काय बोलतेस तू? आशू आणि मी, आम्ही दोघेही चांगले मित्र आहोत, असं काहीही नाहीये. अरे नाही यार आई, मी ना आशूला नवरा म्हणून नाही इमॅजिन करू शकत. नो अगं तुम्ही चांगले मित्र आहात म्हणूनच तुम्ही जर आई ऐक, तुम्ही त्याचा तरी विचार करा, तो कशातून चाललाय बिचारा. पण एवढा चांगला मित्र जोडीदार म्हणून आई अजिबात नाहीये. याने अगं अजून गोष्टी कॉम्प्लिकेट होती, तुला कळत नाहीये का? आणि माझा या लग्नाला कम्प्लिटली नकार आहे आणि मला परत हा विषय नकोय प्लीज. अगं नेहा, तुला कसं कळत नाहीये? तुझ्या कुंडलीप्रमाणे आपल्याला एका महिन्यात तुझं लग्न लावायला हवंय, नाहीतर आई मला वेळ हवाय. म्हणजे आशूचा विचार करण्यासाठी तू वेळ घे. आई मला लग्न या विषयालाच पूर्ण वेळ हवाय. हा प्लीज. आई अगं तू काय करतेस? केवढा पसारा आहे, जरा पसारा आवरते. मी आवडतो. का? तुझा पसारा मी आवरू शकत नाही? अगं नाही, असं नाहीये, पण मोठा झालायस का तू आता? असं नाही म्हटलं मी. का झाला हा पसारा? खाजाला अगं माझे प्रेझेंटेशन चालू आहे ना, ती बोर्ड मीटिंग आहे, त्यामुळे खूप काम आहेत, म्हणून जरा थोडंसं हे राहिलं. त्यामुळे नाही झालाय पसारा. मग आशू घराला घरपण ना बाईमुळे येतं. आणि ज्या माणसाच्या आयुष्यात स्त्री नसते ना, त्याच्या आयुष्याचा हा असा पसारा होतो. तू काय बोलतीयस आई? तू मला हे मान्य आहे की स्त्रीमुळे घराला घरपण येतं, पण पसाऱ्याचा आणि स्त्रीचा काय संबंध? त्याचाच संबंध आहे. तुझ्या बाबतीत हे असं होतंय कारण तुझा संसार रुळावर कधी आलाच नाही. आशू, मला तुझ्याशी एका महत्वाच्या गोष्टीविषयी बोलायचं. आता बस तू. आई आता तू बस जरा. अगं काय परत तेच बोलायचंय हो, तुला? पुन्हा तेच बोलायचंय, कारण आई आहे मी तुझी. काळजी वाटते मला. आणि तुझं आयुष्य लवकरात लवकर सुरळीत व्हावं अशी इच्छा आहे माझी, आणि म्हणून मी एक निर्णय घेतलाय. कोणता निर्णय आता? सांगते.
तू त्याचा एकदा शांतपणे विचार कर. आशू, तू नेहाशी लग्न करावंस असं वाटतंय मला. आई तू काय बोलतेस? तुझं तुला कळतंय का? ह्या ऑकवर्ड झोन मध्ये नाही जायचंय मला. ओके, नेहा माझी चांगली मैत्रीण आहे. तेच महत्वाचं आहे ना. नाही नाही काय आहे? मित्र असाल तर चांगले जोडीदार व्हाल. शिवाही माझी मैत्रीण होती. ती मुलगी वेगळीच होती. नेहाचं तसं नाहीये. काय? नेहाला आपण लहानपणापासून ओळखतो. दोन्ही घरचे एकमेकांना ओळखतात. आणि मुख्य म्हणजे नेहासारखी व्यक्ती तुझ्या आयुष्याचा पसारा होऊ देणार नाही. बस, मला ह्या विषयावर इथे बोलायचं नाहीये परत. आणि परत हा विषय काढू नकोस. तू जरा एकदा विचार तरी कर शांतपणे. एवढंच. आई, मी तुला स्पष्ट सांगतोय की माझा या लग्नाला नकार आहे. ओके, आणि प्लीज या घरात पुन्हा हा विषय काढू नकोस. आणि तू विचार कर की तू काय बोलतेस. हा विषय संपणार नाही आणि मी संपू देणारही नाही. काका, बोर्ड मीटिंग फिक्स झाली ना आपली? हो झाली आहे ना. हा, नाही मी आणि नेहा आता प्रिपरेशन सुरू करतो. मग आशू, तुझी पहिलीच बोर्ड मीटिंग असेल ना? हो ना, म्हणूनच तर टेन्शन आलंय मला. डंबो, हा? तुला कसलं टेन्शन आलंय रे? अरे आपलीच कंपनी आहे, तुला कोण काय बोलणार आहे? तुला क्वेश्चन करणार आहे का कोणी? ए, असं नसतं. तिकडे बोर्ड मीटिंगला सगळे बोर्डचे मेंबर्स असतात. तिकडे भाऊ असं नाही बघत बसणार, हा माझा भाऊ आहे, हा माझा मुलगा आहे. हे तुझे काय कॉलेज प्रोजेक्ट वाटलं तुला? आशू, तू कशाला टेन्शन घेतलंयस? अरे नेहा आहे ना तुझ्या सोबत, सगळं व्यवस्थित होईल. जा तू बिनधास्त. प्रेझेंटेशन मलाच करायचंय पण. अरे हो, पण नेहा आहे ते विसरू नकोस. आणि ऑल द बेस्ट. छान तयारी कर. थँक्यू. चला मी निघतो आता. दादा रात्री आज 31 आहे ना, तर रात्री लवकर या, आपण खूप पार्टी करू. हा, पार्ट्या करायच्या तिला. अभ्यास कर थोडा, करूयात पार्टी. हो करू. हो, पार्टी करूयात. चला बाय बाय. थँक्यू. काय गरज होती तुला? काय गरज होती तुला? काय सांगितलं होतं मी? तू विश्वास ठेवायचा लायकीचाच नाहीयेस चंदन. आधी मला फसवलंस, मग माझ्या समोर राहायचंय म्हणून शिवाच्या गॅरेजवर कामाला लागलास. पण नाही, तुला म्हंटल की चल मी एक संधी देते, पण नाही, परत विश्वासघात केलास. मी तरी कशाला सांगितलं असेल तुला? तुला काय फरक पडतो मी मेले तरी? तू दुसऱ्या कोणाला तरी फसवशील. अगं असं काय म्हणतेस दिव्या? आणि हे बघ, तुला मला हवं तेवढं मार, मी त्यातही प्रेमच बघतोय. हे पागल मजनू, काही बडबड करू नकोस हा. अगं दिव्या, मला शिवाने आदल्या रात्रीच सांगितलं की तू आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, म्हणून काळजीपोटी बोललो मी फक्त. अरे पण हे तिने आता घरी सांगितलं तर केवढ्याला पडेल मला ते? मग तू असा 2-2 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केलास दिव्या? हे तू विचारतोयस? तू विचारतोयस? अरे तुझ्यामुळे. तू कसा वागलायस माझ्याशी, किती वाईट वागलायस, हा विचार केला ना की मला मरून जावं असं वाटतं. दिव्या बघ, मला माफ कर, पण तू प्लीज अशा मरण्याच्या गोष्टी करू नको, नाहीतर मी जागीच मरून जाईल. अगं मग परत असं काही करायचं नाहीये, नाही तर मी खरंच मरून जाईन चंदन. तुला जेवढं सांगितलं ना तेवढंच करायचं. उगाच हे काळजीपोटी वगैरे केलं असं सगळं ऐकायचं नाहीये, मला कळलं. गुड मॉर्निंग. फक्त सॉरी, गुड मॉर्निंग. चला, आपली बोर्ड मीटिंग फिक्स झाली आहे. सो आपल्याला प्रेझेंटेशनची तयारी करायची आहे. आणि काय आहे ते सगळं फाउंडेशन. एक मिनिट, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. बोल ना. तुझ्या घरी काही बोलणं झालंय का? म्हणजे कशाबद्दल? आपल्या लग्नाबद्दल. अरे तुला कसं कळलं? कसं कळणार म्हणजे? अरे माझी आई ना औक्षणाचं ताट घेऊन उभी आहे दारात माझ्या होणाऱ्या नवऱ्याला ओवाळण्यासाठी. म्हणजे अरे मावशी आणि आई दोघींनी मिळून हे जुळवून आणलंय. अरे यार, मला कसं कळलं नाही? मला वाटलं फक्त आईचीच इच्छा आहे तिच्याशी बोलणं. नाही अशू, तुला माहितीये का, ह्या दोघींनी ऑलमोस्ट ठरवलंय. तू काय म्हंटलीस? ऑफकोर्स मी नाही म्हणाले. तुला काय वाटतं मी काय म्हणणार? ऑब्व्हियसली मी नाही, मला नाही लग्न करायचं आता. थँक गॉड यार अशू. बघ ना अरे, काय होऊन बसलंय हे. पण आता काय करायचं? आता काही नाही, चल आपण ना आता कामात लक्ष देऊयात. आता कुठे मला ना बरं वाटतंय जरा. पण या मुद्द्याचं काय करायचं? आपण ना नकार देत राहू, म्हणजे ना हे विषय टाळतील दोघी पण. काय वाटतंय?